नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट बघा या ठिकाणी लिपिक या पदाचा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे पहा, शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. गिड्ढा इज अ फोक डान्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग स्टेट. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा. बघा गिड्ढा विचारले. गिड्ढा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. गिड्ढा इज अ फोक डान्स ऑफ पंजाब स्टेट. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय. विच इज द मोस्ट सेन्सिटिव्ह ऑर्गन इन आवर बॉडी. बघा मोस्ट सेन्सिटिव्ह ऑर्गन कोणता असतो, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. स्किन इज अ मोस्ट सेन्सिटिव्ह ऑर्गन इन बॉडी. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय. 1024 किलो बाईट्स इज इक्वल टू. बघा 1024 किलो बाईट्स इज इक्वल टू. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. 1024 KB इक्वल टू 1 मेगाबाईट. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय. विच कंट्री आर द गिझा पिरॅमिड्स. बघा पिरॅमिड्स खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहेत. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. बघा विच कंट्री आर द गिझा पिरॅमिड्स. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आला पाहिजे. पिरॅमिड हे इजिप्त या देशामध्ये आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय. स्मॉलेस्ट स्टेट ऑफ इंडिया. बघा भारतामधलं सर्वात लहान राज्य कोणतं आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. द स्मॉलेस्ट स्टेट ऑफ इंडिया इज गोवा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय. गीर नॅशनल पार्क लोकेटेड विच ऑफ द फॉलोइंग स्टेट. बघा गीर हे अभयारण्य विचारले कोणत्या राज्यामध्ये आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल. गीर नॅशनल पार्क आर लोकेटेड इन गुजरात स्टेट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय. विच प्लांट्स ग्रो इन डेझर्ट. बघा वाळवंटामध्ये विचारले खालीलपैकी कोणती वनस्पती प्रामुख्याने उगवते. तर याचं योग्य उत्तर काय असेल. कॅक्टस वनस्पती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय. हु रोट द प्ले रोमिओ अँड ज्युलियट. बघा रोमिओ अँड ज्युलियट बघा हे एक नाटक आहे. बघा खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल. विल्यम शेक्सपियर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय. विच प्लॅनेट्स इज नियरेस्ट टू द अर्थ. बघा विच प्लॅनेट इज नियरेस्ट टू अर्थ. बघा पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे. बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे. मार्स, व्हेनस, मून, ज्युपिटर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आला पाहिजे. व्हेनस. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 विच ॲनिमल इज कॉल्ड द सीप ऑफ द डेझर्ट. बघा सीप ऑफ द डेझर्ट वाळवंटामधला. बघा सीप ऑफ द वाळवंटामधला जहाज विचारले कोणत्या प्राण्याला म्हणतात. तर याचे योग्य उत्तर काय असेल. द कॅमल इज अ नोन ॲज द सीप ऑफ द डेझर्ट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बॉम्बे हायकोर्ट बघा लिपिक या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण असेच बघा 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा GKचे प्रश्न असतील, करंट अफेअर्सचे प्रश्न असतील, कम्प्युटरचे प्रश्न असतील, मराठी व्याकरण आणि बघा या ठिकाणी मॅथचे पण या ठिकाणी प्रश्न असतील. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत पहा. प्रश्न क्रमांक पहिला अश्व आणि वारू. बघा हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा अश्व म्हणजे काय असतो घोडा. म्हणजे अश्व आणि बघा वारू हे शब्द घोडा या शब्दाचे बघा योग्य समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय पुढील शब्दापैकी चुकीची जोडी ओळखा. बघा या ठिकाणी शब्द आहेत आणि विरुद्ध अर्थी बघा शब्द आहेत. चुकीची जोडी ओळखा. साकार निराकार बघा बरोबर आहे. सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध बरोबर आहे. संवाद विवाद बरोबर आहे. बघा संवाद विवाद बरोबर आहे. सुसंवाद विपर्यास म्हणजे ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक तिसरा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय.
जे टाळता येऊ शकत नाही. बघा जे टाळता येऊ शकत नाही आपण त्यांना काय म्हणतो? बघा अटळ किंवा अपरिहार्य म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 4 पहा. खालीलपैकी कोणता शब्द हा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? बघा रवी म्हणजे काय असतो? सूर्य असतो. भास्कर म्हणजे काय असतो? सूर्य असतो. सविता म्हणजे सूर्य. शशांक म्हणजे काय असतो? चंद्र असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 शशांक बघा हा शब्द या ठिकाणी सूर्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक 5 उचल बांगडी करणे. उचल बांगडी करणे अशा बघा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. उचल बांगडी करणे म्हणजे काय असतो? हाकलून देणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 दासबोध बघा हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? संत रामदास महाराजांनी पहा दासबोध हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 जेव्हा कोणीतरी एखादी क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो तेव्हा ती क्रिया दाखवण्याच्या क्रियापदाला खालीलपैकी काय म्हणतात? समजा एखादी क्रिया आहे ती क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो. ती क्रिया दाखवण्याच्या क्रियापदाला आपण काय म्हणतो? प्रयोजक क्रियापद. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 मी चित्रपट पाहत आहे. बघा मी चित्रपट पाहत आहे अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा काळ ओळखा. कोणता असेल? पाहत आहे. म्हणजे पूर्ण नाही अपूर्ण आहे. अपूर्ण वर्तमान काळाचं बघा हे वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय? आई गावाहून केव्हा परत येणार आहे? बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे ते. आई गावाहून केव्हा परत येणार आहे? बघा या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे? बघा हे वाक्याच्या शेवटी बघा प्रश्नार्थक चिन्ह आहे. म्हणजे हे वाक्य कोणत्या यायला पाहिजे? प्रश्नार्थक वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 10 समूहवाचक शब्द ओळखा. चुकीची जोडी ओळखा. बघा हरणांचा कळप असतो. बरोबर आहे. दुर्वाची जोडी बरोबर आहे. सैन्याची तुकडे असते. बरोबर आहे. मुलींचा मुलींचा घोळका असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा. बघा या ठिकाणी काय बघा कम्प्युटरचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी 11 काय विचारलाय? विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस कॅन स्टोरेज लार्ज अमाऊंट्स ऑफ डाटा? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस कॅन स्टोर लार्ज अमाऊंट ऑफ डाटा? बघा लार्ज अमाऊंट ऑफ डाटा कुठं स्टोरेज होतो? हार्ड डिस्क. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. व्हायरस स्टँड फॉर. बघा VIRUS व्हायरस या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. व्हायरस स्टँड फॉर व्हर्च्युअल इन्फॉर्मेशन रिसर्च अंडर सीज. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? द ब्रेन ऑफ एनी कॅम्प्युटर इज सिस्टीम. द ब्रेन ऑफ कॅम्प्युटर. बघा सर्वांना उत्तर माहीत आहे. सोपा प्रश्न आहे. द ब्रेन ऑफ कॅम्प्युटर CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPU इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ब्रेन ऑफ द कॅम्प्युटर. प्रश्न क्रमांक पुढचा. प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारलाय? अ कम्प्युटर प्रोग्राम दॅट्स कन्वर्ट्स असेंब्ली लँग्वेज टू मशीन लँग्वेज. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अ कम्प्युटर प्रोग्राम दॅट कन्वर्ट्स असेंब्ली लँग्वेज टू मशीन लँग्वेज. त्याचे योग्य उत्तर काय असेल? असेंब्लर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 अ मार्कअप लँग्वेज. अ मार्कअप लँग्वेज युज्ड टू क्रिएट वेबसाईट. बघा वेबसाईटच्या क्रिएटसाठी बघा कोणती मार्कअप लँग्वेज असते? HTML. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ RAM? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ RAM? राम. रँडम ॲक्सेस मेमरी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? व्हॉट इज द मेन फंक्शन्स ऑफ ॲन ऑपरेटिंग सिस्टीम? ऑपरेटिंग सिस्टीमच्या या ठिकाणी आपल्याला मेन फंक्शन काय असतो? बघा मॅनेज हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिसोर्स. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? विच ऑफ द फॉलोइंग इज अ ओलाटाईल मेमरी? कोणती असते? ओलाटाईल मेमरी कोणती असते? SSD, हार्ड डिस्क, RAM, ROM. ओलाटाईल मेमरी RAM. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज? खालीलपैकी बघा कोणती या ठिकाणी प्रोग्रामिंग लँग्वेज नाही? पायथॉन बघा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. HTML आहे. जावा आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड इज अ नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय? विच डिव्हाइस
इज यूज्ड टू इनपुट डाटा अ कम्प्युटर. विच डिव्हाइस यूज्ड इनपुट डाटा इन कम्प्युटर. बघा आपण इनपुट करण्यासाठी काय वापरतो? कीबोर्ड वापरतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? डाटा इज स्टोर्ड इन कम्प्युटर ॲज. बघा जो डाटा बघा या ठिकाणी कम्प्युटरमध्ये स्टोरेज होतो आपण त्यांना काय म्हणतो? फाईल्स, फ्लॉपी, मॅटर्स, इन्फॉर्मेशन्स. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो पहा आपल्याकडे बॉम्बे हायकोर्ट बघा या ठिकाणी जीकेचे प्रश्न असतील, करंट अफेअर्सचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, मॅथचे प्रश्न असतील. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व IMP PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.